जन्माष्टमीचा उपवास कसा करावा हे सर्व भक्ती आणि श्रद्धेवर अवलंबून आहे। भाविक सामान्यतः 2 ते 3 प्रकारचे उपवास करतात। पहिला म्हणजे निर्जला म्हणजे की पाणी न पिता केलेला उपवास। दुसरा म्हणजे फलाहार ज्याच्यामध्ये तुम्ही फळांचा समावेश करू शकता। पहिला प्रकार तर फारच कडक आहे, जिथे दिवसभर अन्न फराळ तर सोडाच, पाणी सुद्धा पिलं जात नाही। रात्री 12 वाजता कृष्ण जन्म झाल्यानंतर पूजा आरती करूनच पाणी पितात। काही विशेष इच्छा असल्यास अशा पद्धतीनेही भाविक उपवास करतात। आता दुसरा प्रकार म्हणजे फलाहार म्हणजे की तुम्ही यामध्ये दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, फळ, फळांचा रस घेऊन दिवसभर उपवास करायचा आहे। आता तिसरा प्रकार जो आहे तो आपल्याला एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे। म्हणजे की समजा तुम्हाला इतका कडक उपवास शक्य नसेल तर येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी तुम्ही उपवास करणार असाल तर सेंधव मीठ घालून साबुदाणा खिचडी, बटाटा, रताळे, राजगिरा पीठ त्यापासून बनवलेले पदार्थ, दूध, दही, शेंगा यासारखे पदार्थ खाऊन तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे। आता असंही करू शकता की तुम्ही एका वेळेला फलाहार करून किंवा दिवसभर काहीही न घेता संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीने काही फराळीचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता। आता यामध्ये अन्नपदार्थ गहू, डाळी, तांदूळ, कांदा, लसूण याचा समावेश अजिबात करायचा नाही। या दिवशी दिवसभर हे पदार्थ अजिबात खायचे नाही। रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे। दिवा, उदबत्ती लावून, कापूर लावून छान कृष्ण जन्मोत्सव साजरा करा। पूजा, अर्चा, आरती करा आणि व्हिडिओतील माहिती आवडली तर सबस्क्राईब करा।